बीड म्हणजे छोटा बिहार असं म्हटलं जातं. ते का म्हणायचे हे संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर महाराष्ट्र आणि देशाला कळलं. बीडमध्ये टप्प्याटप्प्यावर एक वेगळा वाल्मिक कराड समोर येतोय. संतोष देशमुख हत्येविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस देखील एका गुंडामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिरूरमधील आकाचा आका कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दरम्यान खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात अनेक संशयास्पद साहित्य सापडलंय. वाळलेलं मांस देखील जप्त करण्यात आलेलं आहे. शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याला शिकारीचा शौक आहे. त्यानं मारलेल्या हरणाचं मटण आमदार सुरेश धस यांना पोहोचवलं जातं. त्यामुळेच सतीश भोसले याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत असा खळबळजनक आरोप ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केला. हा खोक्या आणि त्याचे साथीदार 4-2 किलोचा डब्बा भरून सुरेश धसांना घेऊन जायचे असा गंभीर आरोप केलेला आहे. पोलीस आणि वन विभागाकडून आज खोक्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य सापडलंय. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. दरम्यान शिरूर तालुक्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झाले असून शिरूर बंदची हाक देखील आज देण्यात आलेली आहे. खोक्या उर्फ सतीश भोसलेचे एक कारनामे आता समोर येत आहेत. कार आणि घरामध्ये पैशाचे बंडल घेऊन रील्स तयार करण्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्याच्या घरात सापडलेले मांस आणि शिकारीचं साहित्य यानंतर गावकरी यांनी संतप्त झाले.